ओके. सो आपण काय करतोय आता, एक न्यू फाईल क्रिएट करतोय आणि ह्या न्यू फाईल मध्ये आपल्याला काय लिहायचं, इन्स्टॉलेशन कसे करायचे, अँसिबलचा यूज करून जो इन्स्टन्स आहे आपल्याकडे, जो होस्ट मशीन आहे त्यामध्ये आपल्याला जर HTTP इन्स्टॉल करायचं आहे तर कसं करणार. ओके. सो त्याच्यासाठी आपण बघणार एम मॉड्यूल, एपीटी मॉड्यूल. माहिती आहे तुम्हाला एम आणि एपीटी कशासाठी यूज होतात, इन्स्टॉलेशन्स, पॅकेज इन्स्टॉलेशन साठी होतात यूज. करेक्ट. आता त्यांचा यूज आपण कसा करणार ते बघू. सो सर्वात आधी काय लिहिणार आपण, नेम इन्स्टॉलेशन फाईल समथिंग, राईट. अँड देन त्यानंतर इथे काय लिहिणार, होस्ट. काय लिहिणार, ऑल. फाईल लिहिणं चालू नाही केलं का तुम्ही अजून, सांगा मला इथे काय लिहितो अजून. समोर काय इन्सर्ट फाईल मध्ये, टास्क. तुम्ही लिहिणं सुरू नाही केलेलं अजून. नेम इन्स्टॉल HTTPD. ओके. इन्स्टॉल HTTPD इन्स्टॉल करायचं असेल तर आपण इथे काय लिहितो, यम. तर पॅकेज कोणतं राहणार इथे, यम राहणार. देन काय इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला, नेम. तर HTTPD हे पॅकेजचं नाव असणार आणि तुम्हाला टॅग द्यायचं असेल तर इथे असं 2-3 असा काहीतरी टॅग देऊ शकता तुम्ही. कळलं का, कळलं का, पक्का. हा. सो मी इथे काय लिहितोय, HTTP देतोय. जे काही लेटेस्ट असेल ते इन्स्टॉल होणार. इथे द्यावं लागेल स्टेट. काय द्यायचं आहे, स्टेट. आता स्टेट काय असते, त्याचा व्हर्जन असते. हा, इथे नाही द्यावं लागणार, खाली द्यावं लागेल लेटेस्ट. काय द्यावं लागेल, लेटेस्ट व्हर्जन. कळलं का. हा. आता आपल्याकडे सांगा उबंतू मशीन आहे ना, यम काम करेल का, यम आहे का इथे, तर अँसिबल मॉड्यूल आहे. काय आहे, अँसिबल मॉड्यूल. इथे अँसिबल मॉड्यूल आहे, बट बाकी ठिकाणी काय तो पॅकेज मॅनेजर. ठीक आहे. तर इथे पण ऍज अ पॅकेज इन्स्टॉलर काम करेल तो. जर उबंतू मशीन आहे तर काय होईल, एपीटी. बरोबर. अगेन इथे काय देणार आपण, नेम. काय इन्स्टॉल करतो आपण उबंतू मध्ये, अपाचे 2. बरोबर. त्यानंतर स्टेट. स्टेट मीन्स लेटेस्ट होतोय. देन त्यानंतर केवढं असायला पाहिजे, राईट. क्लिअर आहे. ठीक आहे. तर याची एक फाईल बनलेली आहे माझ्याकडे. स्क्रिप्ट वगैरे काही नाही लिहायची, एवढंच ठेवायचं. ठीक आहे. सो लेट मी दिसतंय का कुठे एम वगैरे असं, प्रिविलेज में जाते हैं, इधर देखेंगे और इसको कॉपी करेंगे. ठीक है. हे समजलं, इन्स्टॉलेशन कसं होणार हे समजलं. बट आता इथे मला एक सांगा, यम आणि एपीटी 2 मॉड्यूल घेतलेले आहेत. यम कधी काम करतो, यम कधी काम करतो, अरे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो, फॅमिली कोणती आहे, रेड हॅट फॅमिली आहे. आणि एपीटी डेबियन फॅमिली. आता जर अँसिबल कडे दोन्ही अवेलेबल आहे तर अँसिबल आयडेंटिफाय कसा करणार की यम कधी यूज करायचं आणि एपीटी कधी यूज करायचं. अँसिबलला माहिती आहे का यम कधी यूज करायचं आणि एपीटी कधी यूज करायचं, नाही माहिती. तर त्याला त्याची इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. काहीतरी आपल्याला असं मेन्शन करावं लागेल की हा बाबा बघ, याची व्हॅल्यू जर आपल्याला उबंतू मिळत असेल तर काय यूज करायचं, एपीटी यूज करायचं, नाहीतर
यम यूज करायचं, बरोबर की नाही? तर हे पॅकेजिंग मॉड्यूल समजलंय, इन्स्टॉलेशन मॉड्यूल समजलं, ठीक आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला लावायचं असतात कंडिशन्स. काय लावायचे असणार? कंडिशन. आता कंडिशन कशाने लावतो आपण? तर ती लावतो वेन. कशाने लावणार? वेन. वेन OS equals to रेड हॅट. समजलं का? वेन OS equals to रेड हॅट. बट आता आपल्याला माहिती आहे का इथे काय कोणता सिंटॅक्स लिहायचा? सिंटॅक्स कोणता लिहायचा माहिती आहे का? नाही. तर आत्ताच आपण बघितलेलं आहे गॅदरिंग फॅक्ट्स. बघितलंय का गॅदरिंग फॅक्ट्स? गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये काय दिसतं? OS फॅमिली दिसतं का? पक्का आठवतं का? सो इकडे येऊन बघा, गॅदरिंग फॅक्ट्स वाला दिसतंय का वरती? हा आहे अवेलेबल. ठीक आहे. कमांड कोणती आहे गॅदरिंग फॅक्ट्स बघण्यासाठी? कमांड कोणती आहे? Ansible on -m setup. तर एंटर करतोय मी याला, तो Ansible काय करेल? पूर्ण इन्फॉर्मेशन इथे आपल्याला दाखवणार. आणि आता समोरची जी मशीन आहे, होस्ट मशीन, ते कोणत्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये बिलॉंग करते? आता इथे जे हे दिसतंय तुम्हाला, हे आपण यूज करू शकतो ऍज अ व्हेरिएबल. काय यूज करू शकतो? ऍज अ व्हेरिएबल, ऍज अ कंडिशन्स. सो माझी कंडिशन काय आहे? माझी कंडिशन काय आहे? तर सिंपल Ansible OS फॅमिली इक्वल्स टू काय असायला पाहिजे? डेबियन असायला पाहिजे, बरोबर का? सॉरी, रेड हॅट असायला पाहिजे, राईट? काय असायला पाहिजे? रेड हॅट. तर इथे कसं लिहितात? ते डबल कोट्स मध्ये लिहितात. ओके. रेड HATE रेड हॅट या पद्धतीने. ठीक आहे. हे डबल कोट्स मध्ये नाहीये बहुतेक, राईट. तर एक कंडिशन लागली की हा काय करणार? जेव्हा ही कंडिशन इथे लागतीये, वेन. वेन कशासाठी देतो आपण? कंडिशन साठी. वेन OS फॅमिली इक्वल्स टू रेड हॅट जर असेल तर यूज काय करायचं आहे? यमचा यूज करायचा आहे. कळलं का? ठीक आहे. आणि हा कुठे चेक करणार? Ansible कुठे चेक करणार? त्याच्या गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये. त्याच्या गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये जर OS फॅमिली डेबियन दिसेल, सॉरी, जर OS फॅमिली रेड हॅट दिसेल तर तो काय यूज करणार? यम. आणि वेन OS फॅमिली डेबियन दिसेल तेव्हा तो काय करणार? APT चा यूज करणार. कळलं का? इथे काय यायला पाहिजे आता? डेबियन. ठीक आहे. आलं का लक्षात? कंडिशन समजल्या का? BIAN बरोबर लिहिलं ना स्पेलिंग? डेबियन काय बोलते? हा, ओके, नो वरीज. लेट मी कॉपी दिस थिंग्स. ठीक आहे. हियर डबल इक्वल टू आहे. ठीक आहे. सिंगल इक्वल टू नाही आहे, डबल इक्वल टू आहे. मी सिंगल यूज केला त्यामुळे एरर आलेला. ओके. सो डबल इक्वल टू मीन्स पाहिजे म्हणजे पाहिजे. यू नो दिस मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स. ठीक आहे. सो सिंपल. आता बघा इथे काय करतोय? रूट प्रिव्हिलेज. ते तर बघा इथे काय दिसतंय? यम इन्स्टॉल HTTPD साठी. नेम HTTPD. स्टेट काय असेल? लेटेस्ट. आणि कंडिशन काय लागतीये? तर रेड हॅट असेल तरच हा इन्स्टॉल होईल. यमने
अदरवाइज इन्स्टॉल होणार नाही. आणि एपीटी असेल तर काय होईल, डेबियन चेक केला जाईल आधी डेबियन आहे की नाही, देन एपीटीचा यूज होईल. आलं लक्षात? सो 3 मॉड्यूल बघितले तुम्ही, एम, एपीटी आणि वेन कंडिशनल मॉड्यूल. समजलं? सो लेट्स गो अँड चेक दिस वेदर इट इज वर्किंग और नॉट. समजलं का? फाईल समजलं का गड्यांनो, मावड्यांनो? समजलं? ओके. सो कमिट एम, एपीटी अँड WHEN वेन. सो 3 बघताय तुम्ही विथ कंडिशन्स. वेन मीन्स व्हॉट? कंडिशन्स. परफेक्ट. पुश करू आपण याला आणि इकडे येऊन एक्झिक्यूट करून बघू. तर हा कुठे चेक करणार आहे माहिती आहे ना? एन्सिबल गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये. तर तुम्हाला ज्या बेसिसवर कंडिशन लावायची आहे तुम्ही लावू शकता. तुम्ही ही सुद्धा कंडिशन लावू शकता. एन्सिबल रूट डायरेक्टरी असलं पाहिजे किंवा मे बी त्याचं युजर आयडी असा असावा, जे काही आहे जे पण तुम्हाला तुमच्या हिशोबाने लावायची असेल कंडिशन, ते इथून तुम्ही घेऊ शकता. OS फॅमिलीवर लागलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही OS वर लावू शकता. इथे डिस्क्रिप्शन होऊ शकते. तुमच्याकडे काय होईल, उबंतूच आहे पण वेगवेगळे काही आहे. पण तुम्ही काही गोष्टी, काही कंडिशन्स अशा पण लावू शकता ज्या सेम उबंतू असू शकते, पण वेगवेगळा कन्सेप्ट तुम्हाला तिथे इन्स्टॉल करायचा असेल ते पण डिपेंड करते. बट कंडिशन काय समजलं? ओके. सो सिम्पली लेट्स ट्राय टू एक्झिक्यूट दिस. Here so git pull, perfect, and then now install, enter. सी गॅदरिंग फॅक्ट्स ला आधी सर्वात आधी तू चेक करणार. गॅदरिंग फॅक्ट्स मध्ये बघा, पहिला त्यांनी काय केलंय, स्किप केलाय, दुसरं काम करतोय, त्याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, पहिला काय करताय, तो स्किप करतोय. स्किप का करतोय, त्याला कंडिशन आधी त्याने रीड केली असणार आहे. कंडिशन मध्ये काय, कंडिशन मध्ये आधी काय HTTP इन्स्टॉल करायचं आहे. बट कधी, OS फॅमिली रेड हॅट असेल, रेड हॅट मिळालं का त्याला? नाही. तर रेड हॅट नाही आहे तर तो काम करेल का? नाही, त्याला स्किप करतोय. नाही बाबा, तू रेड हॅट नाहीये, स्किप. आणि आता का कशावर थांबलाय तो? इन्स्टॉलेशन वर. त्याला उबंतू मिळालं, कंडिशन बघितली आणि अपाचे 2 इन्स्टॉल करायला सुरुवात केली. सो इट्स टेकिंग क्वाइट लॉंग. लवकर. हा, तर आता इथे तुम्हाला काय दिसतंय, एरर आलाय. त्यांनी परफॉर्म करायची कोशिश केली बट काय झालंय, एरर आलाय. आता एरर का बरं येऊ शकतो सांगा? एरर का बरं येऊ शकते? आणि तिथे एरर मध्ये लिहिलेलं काय ते वाचा. काय म्हणतंय, फेल. ठीक आहे, फेल टू लॉग APT टू एक्सक्लुसिव्ह ऑपरेशन. वाय? बिकॉज ऑफ परमिशन डिनाइड. बिकॉज ऑफ परमिशन डिनाइड. आता परमिशन डिनाइड आहे म्हणजेच काय असू शकते? परमिशन डिनाइड म्हणजे काय असू शकते सांगा? ऑनलाइन मध्ये आवाज येतोय ना? काय असू शकतं सांगा? परमिशन डिनाइड. आपण एखादी गोष्ट इन्स्टॉल करतोय ना, लोकल युजर इन्स्टॉल करू शकतो का?
काय पाहिजे राहते? रूट युजर पॉलिसी पाहिजे राहते ना. रूट युजरची परमिशन जर तुम्ही ऍज अ सुडो काम करत असेल तर ते काम होईल. इन्स्टॉल तुम्ही करू शकता, अदरवाइज करू शकता का? नाही करू शकत. तर इथे आपण काय असं दिलंय का? नाही दिलेलं आहे. तर आपण आता ते कसं करणार? बरोबर. तर ते कसं करणार? तर ते करणार आपण युजिंग sudo permission using become. ठीक आहे. become माहिती आहे? become root. तर रूट बनवण्यासाठी त्याला become यूज करावं लागेल. तर इथे आपण त्याचा यूज करू शकतो. खाली become equals to true. बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय असते? फॉल्स. म्हणून आपण इथे काय लिहितोय? ट्रू लिहितोय. अंडरस्टूड. व्हेरी गुड. आता हा काय बनणार? रूट लेवल म्हणजे सुडो युजर बनणार. आता काय बनेल? हा सुडो युजर बनेल. सो इथे मी अगेन याला एकदा पुश करतोय. बघा, इन्स्टन्स आपला ऑलरेडी आहे, पण त्या इन्स्टन्स मध्ये काय इन्स्टॉल करायचं आहे, कसं मॅनेज करायचं आहे, कॉन्फिगरेशन कशी असायला पाहिजे ते आपण इथून एन्सिबल ने मॅनेज करतो. तो टेराफॉर्म से इंस्टेंस क्रिएट करो और उसमें क्या इंस्टॉल करना है वो कहाँ से मैनेज करेंगे? एंसिबल से मैनेज करेंगे. ओके. सो पुश झालेला आहे. झालंय ना? हा. सो कुल. आता मी परत याला इन्स्टॉल करायची कोशिश करतोय आणि लेट्स सी व्हॉट विल हॅपन. बिकम ट्रू जर आपण प्रॉपर लिहिलं असेल तर ते काम करेल. हा, आता इथे दिसतंय मी काय केलंय, फक्त या टास्क मध्ये लिहिलेलं आहे बिकम ट्रू. बट अशी पण कंडिशन असू शकते की तुम्हाला पूर्ण टास्क वर सुडो परमिशन द्यायची आहे. तर काय करणार तुम्ही? याला इथे न लिहिता कुठे लिहिणार? ग्लोबल लेवल वर लिहिणार. डायरेक्ट वरती हाऊसच्या खाली. समजलं? आता वरती जर लिहिताय तर तो प्रत्येक टास्क वर अप्लाय होईल सुडो परमिशन, प्रत्येक टास्क वर. बट जर एखाद्या स्पेसिफिक टास्क साठीच परमिशन द्यायची असेल तर त्याच्या आतमध्ये लिहायचं. कळलं का एवढं? सो सी हियर नाउ यू कॅन सी इन्स्टॉल अपाचे 2 चेंजेस. इन्स्टॉल अपाचे 2 मध्ये काय दिसतंय? चेंजेस. त्याने परफॉर्म केलेला आहे टास्क, आणि हा टास्क तुम्हाला आता कसं कळणार अपाचे 2 इन्स्टॉल झालाय का नाही? अपाचे 2 इन्स्टॉल झालाय की नाही कसं कळणार? इथून पण करू शकतो. कर्ल 172.31.45.162 तर तुम्हाला दिसतंय आउटपुट. बट आपला होस्ट मशीनचा ऍक्सेस घेऊन पण तुम्ही चेक करू शकता. होस्ट मशीन कोणती आपली? होस्ट 1 राईट. त्याचा आयपी ऍड्रेस घ्या आणि हिट करून बघा. तुमचा अपाचे 2 इन्स्टॉल झालेला आहे. कळलं का? So let's see. IP address, this one, copy in a new tab. सी झालं इन्स्टॉल. आणि इथे जर आपला सेंटोएस असता तर HTTP दिसलं असतं. बरोबर की नाही? तर तुम्ही काय करा, 2 होस्ट मशीन यूज करायचे. एक सेंटोएस पण ठेवायची आणि दुसरी उबंतू राहील. तर एका मशीनवर HTTP इन्स्टॉल होणार, दुसऱ्या मशीनवर उबंतू इन्स्टॉल होणार, अपाचे 2 इन्स्टॉल होणार.
ठीक आहे, 2 मशीन यूज करून बघायचे. तर हे आलं लक्षात कसं काम करताय, काय केलंय आपण, काय काय बघितलं बघ, सांगा जरा. इन्स्टॉलेशन मध्ये आपण बघतोय, ठीक आहे. आता हे सध्या बाहेर, ठीक आहे, आपण डिफॉल्ट टास्क मध्ये या फाईल मध्ये आहे का परमिशन्स, राईट. तर एन्सिबल कन्सिडर करतोय या फाईल मध्ये कोणी रूट परमिशन दिलेली नाहीये. भलेही आपण इथे ऍज अ रूट काम करतोय, कुठे या इथे आपण ऍज अ रूट आहो, बट हे कधीच होत नाही की तुम्ही रूटने काम करणार. हे कधीच होत नाही की तुम्ही रूटने काम करणार. तुम्ही कशाने काम करणार, लोकल युजरने काम करणार. तर म्हणूनच काय असते, बेसिक फॅक्ट काय असतो, आपण कुठे देतो, फाईलच्या आतमध्ये बिकम यूज करतो. आणि रूट सुद्धा इथे काय म्हणतोय की बाबा मला या फाईल मध्ये परमिशन पाहिजे की खरंच तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे की नाही आहे. इथे डझंट मॅटर तुम्ही रूट आहात की कोण आहात, इथे मॅटर करणार नाही. तुम्ही कोण आहात मॅटर करत नाही, तो फाईल मध्ये परमिशन मागतो. समजलं, व्हेरी गुड. एवढं आलं लक्षात, ठीक आहे. आता मला एक सांगा, आता इथे तुम्हाला दिसेल पॅकेज यम आणि इथे एपीटी आहे, बट समोर तुमची अशी रिक्वायरमेंट असेल की आता यम यूज करायचं की एपीटी यूज करायचं तुम्हाला पण नाही माहित. समोर कोणते मशीन्स आहेत तुम्हाला पण नाही माहित. होऊ शकते मॅकओएस असेल, मॅकओएस मध्ये कोणता पॅकेज मॅनेजमेंट यूज होतो माहिती आहे का, नाही. देन होऊ शकते EC2 इन्स्टन्स असेल, अमेझॉन लिनक्स असेल, त्यामध्ये कोणता ऑपरेटिंग सिस्टम पॅकेज मॅनेजर यूज होतो माहिती आहे का, नाही. देन त्यानंतर होऊ शकते लेटेस्ट जे लिनक्स आहे ते असू शकते. तर त्यामध्ये एक पॅकेज मॅनेजर जो न्यू आहे DNF, माहिती आहे DNF बघितलं का. जर EC2 इन्स्टन्सचा न्यू व्हर्जन बघितला तुम्ही अमेझॉन लिनक्सचा, तर त्याच्यात DNF यूज होतो. रेड हॅटचा बघितला तर त्याच्यात सुद्धा DNS यूज होतो. आहे का लक्षात, बघितलं का, आलं का लक्षात त्याचं एक्सप्लोरेशन मध्ये आलं का DNF मध्ये, राईट. तर एक मिनिट, कळलं का मी काय बोलतोय. तर अशी एक कंडिशन असणार ज्यामध्ये पॅकेज मॅनेजमेंट कोणता आहे माहीतच नाही, ठीक आहे. EC2 इन्स्टन्स असेल अमेझॉनचा तर DNF होईल, उबंतू आहे तर एपीटी होईल, आणि रेड हॅट असेल तर यम असणार, करेक्ट आहे. आणखी मॅकओएस असेल तर कुठलाही वेगळा असेल, कुठले दुसरे सेसू किंवा भरपूर सारे ऑपरेटिंग सिस्टम्स आहेत ज्यामध्ये वेगवेगळे पॅकेज मॅनेजमेंट यूज होतात ना. तर अशा टर्म्स मध्ये फक्त आपण इथे काय मेन्शन केले आहे, तर डेबियन वाला मिळेल आणि रेड हॅट वाला मिळेल तेव्हाच हे काम करणार. मॅकओएस वाला आहे का, नाही. सेसू वगैरे आहे का,
काली वगैरे आहे का? नाही. तसं त्या टर्म्स मध्ये काय करायचं, पॅकेज मॅनेजमेंट माहिती नाही, तर इथे आता APTM इन्स्टॉल नाही, यूज नाही करायचं. आपण काय करणार, आपण यूज काय करणार, तर पॅकेज मॉड्यूलचा यूज करणार. काय यूज करणार आपण, सिंपल काय करायचं आपल्याला, यम च्या ऐवजी पॅकेज लिहायचं. यम च्या ऐवजी काय लिहायचं, पॅकेज. काय होतं इथे, ओके. फाईल आपली व्यवस्थित आहे. रेड लाईट जे आलेले आहेत त्यांना थोडस इग्नोर करा. नेम मी लिहायची कोशिश करतो, ठीक आहे. ओके, तर सिंपल हीच फाईल जरी कॉपी केली तरी ते काम करायलाच पाहिजे. तो सिंटॅक्स एरर देतोय. तो इग्नोर इट, समथिंग माझ्या एक्सटेन्शनचा काहीतरी इश्यू आहे, तर एरर इग्नोर करा. आपण इथे काय बघतोय, पॅकेज मॉड्यूल. ओके, सो होस्ट ऑल असेल आणि देन त्यानंतर इथे EM च्या जागेवर आपल्याला काय लिहायचं आहे, पॅकेज लिहायचं आहे. आणि हा पॅकेज इथे आपण सिम्पली ऍड करणार. APTच्या जागेवर पण काय लिहिणार आपण, पॅकेज लिहिणार. का बरं लिहितोय हे समजलं. जेव्हा आपल्याला समोरचा पॅकेज मॅनेजमेंट काय आहे, APTM, डेबियन, DNF आयडिया नाही, सो त्यावेळेस आपण काय करणार, पॅकेज लिहिणार. म्हणजे इथे टेन्शन घ्यायची गरज नाही. अँसिबल स्वतःहून डिसाइड करेल की ऑपरेटिंग सिस्टम कोणता आहे. हा, डेबियन आहे, ओके, सो मला काय यूज करायचं आहे, APT यूज करायचं आहे. रेड हॅट आहे का, तर मला काय यूज करायचं आहे, यम यूज करायचं आहे. EC2 इन्स्टन्स आहे का, तर मला काय यूज करायचं आहे, DNF यूज करायचं आहे. हे कोण ठरवणार, अँसिबल स्वतःहून ठरवणार. जर आपण पॅकेज लिहितोय तर, ठीक आहे. हा, बिकम जर आता इथे लिहायची गरज नाही, वरती लिहू शकतो. बट तरी सुद्धा आपल्याकडे आता रेड हॅटची मशीन आहे का, रेड हॅटची मशीन नाही. रेड हॅट त्याला मिळणार नाही. कंडिशन राहणारच, कंडिशन शिवाय ते काम होणार नाही. तर रेड हॅट मिळणार का, नाही. रेड हॅट असेल तर तुम्ही वरती लिहा बिकम, ठीक आहे. आपण वरती बिकम लिहू, इथून कट करणार आणि वरती लिहिणार. इग्नोर द रेड लाईन्स, कारण फाईल आपली ओके आहे, ठीक आहे. परफेक्ट. तर आपण यातलं सिम्पली काय करणार, एक्झिक्यूट करून बघणार. कंडिशन कंपल्सरी लागणार, कारण कंडिशन्स लावणार तेव्हाच आयडेंटिफाय होणार, अँसिबल आयडेंटिफाय करणार की तो OS कोणता आहे, ठीक आहे. सो सिंपल, लेट्स ट्राय दिस. ऍड कमिट मध्ये पॅकेज मॉड्यूल ऍडेड.
इथे पण असेल पॅकेज हिअर. सो फाईल आपण व्यवस्थित लिहिलेली आहे, त्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. तो माइट बी तिथे जो इश्यू आहे तो माझ्या एखाद्या एक्सटेन्शन मुळे आलेला आहे. वाला पुश. ओके, हिअर फुल perfect. And then now what we are going to do, package file ला execute करणार. See gathering facts, HTTP as by default त्यांनी skip केलेला आहे. आणि Apache 2 बघा आता त्याला इन्स्टॉल ऑलरेडी दिसत आहे. तो परत काम करेल का? ऑलरेडी आहे ना इन्स्टॉल. तर म्हणून याने बघा इथे ऑरेंज कलर दिला का? नाही, ओकेचा मेसेज दिलेला आहे की ऑलरेडी आहे. जर नसतं तर त्यांनी काय दिलं असतं? चेंज्ड. व्हेरी गुड. सो बघा पॅकेज फाईल पण आपली प्रॉपरली काम केलेली आहे. ठीक आहे, कूल. सो पॅकेज समजलं? व्हेरी गुड. सो MAPT यूज करायची गरज नाही. जेव्हा तुम्ही शुअर आहात तेव्हाच यूज करायचं, नाहीतर पॅकेज सोबत जायचं. अशी कंडिशन असू शकते की समोरचा मशीन कोणता आहे आपल्याला आयडिया नाही, पॅकेज मॅनेजर कोणता असेल आयडिया नाही. क्लिअर? पॅकेज समजलं? कन्फ्युजन ठेवायचं नाही. ऑनलाईन मध्ये सुप्रिया, शुभम. Yes, sir. Okay. Cool. So समोर बघायचं एक की थांबायचं इथे. ओके. सो बाकी बघू आपण नेक्स्ट उद्याला, नेक्स्ट सेशन मध्ये. आणखी काही बाकी आहे थोडेफार जे की आपण बघणार नेक्स्ट. ठीक आहे. सो आजसाठी इथेच थांबू.